श्री साई लीला मॅगझिन 1926 अंक 6. श्री साई लीलेचे धोरण. श्री सद्गुरू साईराजाय नमः. खालील मजकुरास व विनंतीस आपल्या विबुधमान्य श्री साई लीलेच्या एखादे अंकी कृपेने जागा मिळावी अशी सविनय प्रार्थना आहे. शार्दूल विक्रीडित. ज्या आदी नच मध्य अंत परी जो ब्रह्मांड भांडोदरा, त्या व्यापुनी न दिसे पै घृत जसे ईश्वरसी शर्करा. ओढी मायेक विश्वसूत्र लपुनी विश्वासी जो आसरा. साष्टांग प्रणती तया नटवरा श्री साई विश्वंभरा. भिन्न रुचिर ही लोकः. श्री साई लीलेत कोणते विषय यावेत, कोणते येऊ नयेत. तिचे अंतर बहिरंग कसे असावे, तिच्यात सर्वच गद्य असावे अथवा थोडे गद्य व थोडे पद्य असावे, व ते कोणत्या स्वरूपाचे असावे याबद्दल थोडी प्रत्यक्ष व थोडी अप्रत्यक्ष चर्चा ऐकू आल्यावरून प्रिय वाचकापुढे मी 2 शब्द ठेवीत आहे. त्याचा श्री साई भक्त, श्री साई लीला भक्त, श्री साई लीला वर्गणीदार व वाचक यांनी सहृदय अंतःकरणाने विचार करावा अशी माझी त्यास नम्र विनंती आहे. वरती अवतरणात दिल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची आवड निराळी आहे. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे प्रत्येक गोष्ट होणे शक्य नसते. कार्यप्रयोजनात निरनिराळ्या आवडीचे व निरनिराळ्या स्वभावाचे स्त्री पुरुष व मुले बाळे भोजनास येतात. त्या ठिकाणी प्रत्येकाच्या रुची वैचित्र्याप्रमाणे व स्वभाव वैचित्र्याप्रमाणे पदार्थ निर्माण करणे अशक्य असते. म्हणून नाना प्रकारचे व भिन्न भिन्न रुची देणारे पदार्थ तयार करतात. मग ज्यास जशी आवड असेल त्याप्रमाणे तो त्यापैकी सर्व अथवा काही पदार्थ कम जास्त प्रमाणाने पण तृप्ती होईपर्यंत खातो. त्याचप्रमाणे श्री साई लीलेचे वाचकही भिन्न रुचीचे असणार. कोणास नुसतेच गद्य आवडेल तर कोणास नुसते पद्यच आवडेल. कोणास दोन्हीही आवडतील. कोणास मराठी भाषाच आवडेल तर कोणास संस्कृतच आवडेल. कोणास इंग्रजी आवडेल तर कोणास गुजराती आवडेल. कोणास एकच भाषा येत असेल तर कोणास 2, कोणास 3 व कोणास 4ही भाषा अवगत असतील. व ज्याप्रमाणे एकाच गव्हाचे पदार्थ पण निरनिराळे कुशल बल्लभ अथवा निरनिराळ्या चतुर स्त्रिया निरनिराळ्या तऱ्हेने ते तयार करतात व त्यांना भिन्न भिन्न आस्वाद भोजनप्रेमी व तत्तृप्तीचू जनांना उपभोगण्यास मिळतो. त्याचप्रमाणे श्री साई लीलेतही गद्य व पद्य ही दोन्ही वर लिहिलेल्या 4 भाषेत असावी व त्याप्रमाणेच एखादा दुसरा अपवादात्मक अंक खेरीज करून आजपर्यंत श्री साई लीलेचे धोरण राखले गेले आहे. आता श्री साई लीलेत अनुभवाखेरीज दुसरे काही विषय येऊ नयेत असेही कित्येकांना वाटते व ते तसे वाटणेही साहजिकच आहे. कारण या मासिकाचे नावच श्री साई लीला असे आहे. पण त्यावेळी हेही लक्षात ठेवले पाहिजे की श्री शिर्डी संस्थान व बाबा यांच्या संबंधाने अनुभवाव्यतिरिक्त इतर गोष्टी व माहिती श्री शिर्डी संस्थानी हेतूच साई भक्तास कळविल्यास या मासिका वाचून अन्य साधन काय आहे. माझ्या मते श्री साई लीलेत बाबा व शिर्डी संस्थान या व्यतिरिक्त काही विषय येऊ नयेत. परंतु अनुभवा वाचून इतर तत्संबंधी कोणताही विषय येऊ नये असे म्हणून कसे चालेल. संस्थान व बाबा यांच्या संबंधाचे सर्व विषय त्यात आले पाहिजेत व त्यांची चर्चा व उहापोहही झाला पाहिजे. वस्तुस्थिती पाहता हल्ली ही व्यापारप्रमाणे होत आहे. शिर्डी संस्थानची व्यवस्था नगर कोर्टाच्या तत्वसंबंधी ठराव, ट्रस्टी कमिटीचे सभासद
त्रैवार्षिक सभासदांच्या निवडणुकी, संस्थान व्यवस्थेसंबंधाचे वार्षिक रिपोर्ट, उत्साहाची हकीकत व जमाखर्च, संस्थानाचे जमाखर्च, बाबांची स्तुती स्तोत्रे, तत्संबंधी कुंदके, श्लेष वगैरे गोष्टी लीला म्हणून कोणी समजणार नाही. तथापि ही सर्व माहिती संस्थान व बाबासंबंधी असल्यामुळे व ती श्री साई लीला व इतर वाचक वर्गास समजणे अत्यंत जरुरीचे असल्यामुळे ती व तशीच प्रकारची पण तत्संबंधी दुसरीही महत्त्वाची हकीकत किंवा माहिती किंवा योजना श्री साई लीलेत देणे अत्यंत अगत्याचे आहे. मासिकास अथवा वृत्तपत्रास जी नावे असतात त्याच नावास अनुसरून तो एकच विषय त्यात येतो असे नाही. त्याचा अर्थ असा की तन्नाम दर्शक विषय त्यात प्रामुख्याने असतो व तदनुषंगिक इतरही सर्व विषय त्यात नसतात असे नाही. एखादे घरी जेवणावर असल्यास व आज जेवणावर अथवा प्रयोजन कशाचे आहे म्हणून कोणासही विचारल्यास आज बुंदीची अथवा श्रीखंडाची अथवा जिलबीची जेवणावर आहे असे सांगण्यात येते. म्हणजे जेवणात अथवा प्रयोजनात जी वस्तू अथवा जे पक्वान मुख्य असते त्याचे नाव जेवणावळीस अथवा प्रयोजनास मिळते. म्हणजे त्यात जेवणाचे इतर जिन्नस नसतात असे नाही व ते तसे नसतील व नुसते पक्वानच असेल तर त्या पक्वानाची मिठी बसून ते खावणार नाही, पचणारही नाही. तशीच हुबेहूब स्थिती मासिकांची व वृत्तपत्रांची असते. त्यातही मुख्य विषयाशिवाय तदनुषंगिक इतर विषय थोड्या बहुत प्रमाणाने यावे लागतात. श्री साई लीलेतही अनुभवाखरेज नेहमीच नव्हे पण कधी कधी उपरिनिर्दिष्ट केलेले संस्थानसंबंधी व बाबांसंबंधी विषय जसे येतात तसेच बाबांचे स्मारक निरंतरचे खर्चास लागणाऱ्या द्रव्यनिधी समुच्चय सूचना, बाबांच्या चरित्रलेखना करिता लागणारी निरनिराळ्या प्रकारची माहिती वगैरे वगैरे यासारखे विषयी यावयास पाहिजेत. आता हे मासिक आहे हेही विसरून चालणार नाही. मासिक या नात्याने त्यात पुस्तकावरील अभिप्राय, संपादकीय सूचना, बाबांच्या कायम निधी उपाययोजना व तत्संबंधी जरूर त्या जाहिराती यावयास पाहिजेत. या सर्वाचा वर दिलेल्या संस्थांसंबंधी माहितीचा व कार्यक्रमाचा समावेश खात्रीनेच अनुभव अथवा लीला यात होणार नाही. तथापि वरील सर्व गोष्टी अत्यावश्यक आहेत. मग त्या श्री साई लीलेत आल्या नाहीत तर कुठे येणार. मला वाटते हल्ली चालू असलेलेच श्री साई लीलेचे घरेण बहुजन समाजास मान्य होण्यासारखे आहे. कित्येक मंडळी अपवाद म्हणून असतील पण त्यास इलाज काय. त्या श्री सद्गुरुरायांच्या इच्छेनेच श्री साई लीला चालत आहे व त्यात काय यावे याची स्फूर्ती तेच लेखक भक्तास देत आहेत. तरी अशाच रीतीने हे मासिक सर्वा सुंदर होण्यास आणखी कोणा सद्भक्तास योग्य त्या सूचना करणे असल्यास त्यांनी कराव्या व मासिकाचे अस्तित्व कायम राखून त्यास चिरायू करावे अशी सर्व साई भक्तास व ज्यांच्या केवळ नामोश्वाराने मुक्ती ही मनुष्याची दासी बनते त्या श्री ब्रह्मांड नायक सद्गुरू साईनाथ ज्यास अंतःकरणपूर्वक सविनय प्रार्थना करून त्यांचाच प्रेरणेने व कृपेने सुचलेले विचार व केलेली 2 वाक्सुमने मथल्यावरील शार्दूल विक्रीडेत व शेवटचे उपजाती त्याच प्रभुपाद पुंडरीकावर अनन्य भावे अर्पण करून आपली रजा घेतो. उपजाती वृत्तम किमत्र चित्रम यदि साई मंत्रम जपेत सदा यः परमं पवित्रम तदासिका मुक्तिरहो विचित्रम एवं ही
सद्गुरु श्ररित्रिम. अर्थ, परम पवित्र असा जो साई नामरूपी मंत्र, तो जो मानव सदा सर्वकाल जपत राहील त्याची मुक्ती ही दासीच आहे. यात आश्चर्य कसले, कारण अहो त्या दत्तगुरूचे चरित्रच असे काही विलक्षण आहे. बाबांचे बाळ, ठाणे, 9/9/26. शिर्डी संस्थान कायम निधी समुच्च योजना. श्री साई दत्तगुरुवे नमः. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः मा तसंगोत्स्तव कर्मणि. श्री भगवद्गीता श्लोक 47 अंक 2. बाबांच्या स्मारकासंबंधाने फार दिवस मनात घोळत असलेले विचार प्रिय वाचकापुढे मांडण्याकरिता आपल्याकडे पूर्वीच पाठविले आहेत. ते आपल्या सवडीप्रमाणे आपल्या श्री साई लीलेच्या एखादे अंकी आपण वाचत पुढे ठेवाळच. त्यात अशक्य असे काहीच नाही. माझ्या रूपरेषेप्रमाणे स्मारकास लागणाऱ्या पैशापेक्षा कल्पनातीत पैशाची कामे जगात लाखो ठिकाणं होत आहेत. मी रेखाटलेल्या स्मारक चित्रांतील सर्वच कार्ये एक समयावच्छिन्ने करून केव्हाही होणार नाहीत व त्यास लागणारा द्रव्यनिधीही एकदम जमा होणार नाही. पण जलबिंदू निपातेन क्रमशः पुर्यते घट यी न्यायाने तो गोळा केला पाहिजे व हे कार्य सर्व साई भक्तांनी मनावा तले पाहिजे. प्रयत्न करण्याचे काम आपले आहे. ते सिद्धी जाईल किंवा नाही हे पाहण्याचे किंवा एवढे अवाढव्य काम आपल्या हातून कसे होणार असल्या निराशेच्या मनोराज्यात स्वस्थ बसण्याचेही काम आपले नाही. काम करण्यापुरताच अधिकार आपला आहे. म्हणून आपण नाउमेद न होता नेटाने व निश्चयाने बाबांचे नाव घेऊन काम करीत राहावे. सिद्धीज नेणार श्रीमंताचे श्रीमंत, साई सार्वभौमाचे सार्वभौम व कुबेराचेही कुबेर श्री सद्गुरुराज समर्थ आहेत. प्रसिद्ध श्री क्षेत्र काशी येथील हिंदू विश्वविद्यालय किंवा पुण्याजवळील हिंगणे येथील स्त्री विश्वविद्यालय, त्याचप्रमाणे नगर रचना व सुधारणे म्हणजे टाउन प्लॅनिंगच्या कायद्याप्रमाणे मुंबापुरीत व मुंबापुरीचे आसपास तसेच पुण्यपतनात व त्यांचे आसपास ज्या मोठ्या भव्य दिव्य व गगनचुंबित इमारती, विस्तीर्ण रस्ते, विशाल जागा, उद्याने, आरामस्थळे, व्यायामशाळा वगैरे ज्यांनी पाहिल्या असतील त्यांना माझ्या बाबांच्या स्मारक कल्पनेची असंभवनीयता अगर अशक्यता केव्हाच वाटणार नाही. मात्र त्या योजनेस विपुल द्रव्य व विपुल काळ लागणार आहे हे मलाही कबूल आहे. पण प्रयत्नांती जर परमेश्वर पावतो तर ही योजना तरी अशक्य का? हे सर्वांस विदितच असेल की महाराजांच्या नित्य दिनचर्येच्या खर्चास लागणाऱ्या द्रव्यनिधीकरिता प्रथमतः 1,00,000 रुपये जमवावे असे ठरले आहेत. 1,00,000चा कायम निधी जमल्यावर त्याचे व्याज दरमहा 600 किंवा कमीत कमी 500 रुपये तरी येईल व इतक्या रकमेत हल्ली शिर्डीत संस्थांकडून होत असलेल्या व्यवस्थेपेक्षा खात्रीने जास्त उत्तम मोठ्या प्रमाणावर कायमची व्यवस्था कोणासही करता येईल. या कार्यासाठी आतापर्यंत अजमासे 18,000 ते 20,000 पर्यंत रुपये जमले आहेत. 80,000 किंवा 82,000 रुपये अद्याप जमविणे आहे व त्याकरिता माझ्या अल्पमतीस जे काही मार्ग सुचत आहे ते मी नम्रपणे प्रिय भक्तांपुढे व प्रिय वाचकांपुढे ठेवित आहे. त्याचा त्यांनी सहृदयतेने विचार करावा व पसंत वाटल्यास ज्यास जे मार्ग आवडत असतील किंवा शक्य वाटत असतील त्यांनी तो किंवा ते मार्ग लागलीच आचरणात
आचरण्यात आणण्यास सुरुवात करावी. 1. आजपर्यंत श्रीयुत के. काकासाहेब दीक्षित प्रभृती शिर्डी संस्थानचालक व व्यवस्थापकाकडून झालेल्या व होत असलेल्या मनपूर्वक मेहनतीमुळे या कायम निधी करता जवळजवळ 35,000 किंवा 40,000 रुपयापर्यंतचे आकडे पडले आहेत. त्यापैकी ज्या सद्भक्ताकडून अथवा सहृद हस्ताकडून अद्याप काही वसूल आला नाही, त्यांनी अत्यंत कृपेने त्या रकमा एकदम किंवा हफ्त्याने होता होईल तितक्या काळजीने व निश्चयाने जितक्या लवकर देता येतील तितक्या लवकर देण्याची तजवीज करावी. 2. बाबांच्या ज्ञात व अज्ञात अशा दोन्ही भक्तांची संख्या अगणित आहे. त्यापैकी उत्कंठा, उमेद व सामर्थ्य असणाऱ्या सौ भक्तांनी प्रत्येकी 1,000 रुपये स्वतः आपण अथवा हस्ते परहस्ते आपल्या सोऱ्याधाऱ्याकडून अगर इष्टमित्राकडून तसेच धनिक, सावकार, व्यापारी, नोकर, शेतकीवाले, इनामदार, जहागीरदार, राजेरजवाडे यांकडून 1 किंवा 2 वर्षाचे आत मिळवून देण्याची तजवीज करावी. असंख्य साई भक्तांवर सांगितल्या प्रकारचे सौ भक्त निघणार नाहीत असे मला तरी वाटत नाही. 3. प्रत्येक श्री साई लीलेच्या वर्गणीदाराने श्री साई लीलेची वार्षिक वर्गणी खेरीज करून शिवाय 1 वर्षपर्यंत दरमहा 1 रुपया या फंडाकरता द्यावा. त्या योगे 1 वर्षात सहज कोणावरही विशेष बोजा न पडता सुमारे 7 पासून 8,000 पर्यंत निधी जमेल. 4. ज्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मानाप्रमाणे जसा व्यापारी वर्ग आणि नोकर वर्ग आपल्या प्राप्तीवर रुपयास 3, 6, 9, 12, 24 पे प्राप्तीवरील कर म्हणून सरकारास भरतो किंवा शेतकरी वर्ग आपल्या वार्षिक प्राप्तीवर रुपयास 1 किंवा 2 आणे लोकल फंड सरकारास भरतो किंवा कित्येक व्यापारी संस्था आपल्या वार्षिक उत्पन्नावर रुपयास 1 पैसा अथवा जास्त पे याप्रमाणे धर्मादाय म्हणून निराळी रक्कम काढून ठेवतात. त्याचप्रमाणे प्रत्येक साईभक्ताने आपल्या नैतिक मासिक व वार्षिक उत्पन्नातून रुपयास 1 अथवा इच्छा असेल तितक्या पे काढून ठेवून ते पैसे दरसाल कायम निधीस देत जावे. 5. श्री साई भक्तांनी व श्री साई लीलेच्या वर्गणीदारांनी प्रत्येकी त्यांचे घरी प्रत्येक सणाकरता, व्रताकरता, नेमाकरता, दानाकरता, उद्यापनाकरता, वाढदिवसाकरता, जयंती, उत्साह, कुलधर्म, कुलाचार, पर्वणी, श्राद्धपक्ष, मुंज, सोडमुंज, विवाह, गर्भाधान, चौल, श्रावणी, कोजागरी, विद्यारंभ, यात्रा, यज्ञयाग, नवस, कथापुराण, परीक्षा पास होणे, नोकरी लागणे, लॉटरीत बक्षीस मिळणे, स्कॉलरशिप मिळणे वगैरे बाबतीत अनुक्रमे जो खर्च होत असेल किंवा त्यास जी अधिक प्राप्ती होत असेल त्या मनाने त्याने या निधीकरिता काहीतरी शक्यनुसार रक्कम काढून ठेवावी व खजिनदार यांच्याकडे पाठवावी. या रकमा दिसण्यात जरी लहान दिसल्या तरी प्रत्येक साई भक्ताने मनावर घेतल्यास यापासूनही प्रत्येक वर्षी कायम निधीस बरीच मोठी मदत झाल्या वाचून राहणार नाही. 6. वर लिहिल्यापैकी एक किंवा अनेक मार्गाचे अवलंबन करून कायम निधी उभारण्याची सेवा जर साई भक्ताकडून घडली तर प्रत्येक साई भक्त बाबांचा सदैव ऋणीच आहे. म्हणून वर सुचविलेल्या मार्गाशिवाय आणखी ज्यास जे मार्ग सुचतील व ज्यास जे आवडतील त्यांनी त्या मार्गाचे अवलंबन करून बाबांचा कायम निधी जमविण्याची व वृद्धिगत करण्याची खटपट सदैव करीतच राहावे. तूर्तवरप्रमाणे माझ्या नम्रपणाच्या सूचना आहेत. बाबांचे भक्त प्रत्येकी आपले घरी बाबांची सेवा आपापल्या इच्छेनुरूप व द्रव्यानुकूलतेनुरूप नित्य व नैमित्तिक
अशी काहीतरी करतातच. तथापि बाबांनी ज्या ठिकाणी पुष्कळ दिवस निवास केला व जेथे शेवटी आपल्या मानवी तनूचे विसर्जन केले, त्या पुण्यभूमी मशीद, मंदिर व समाधी मातेची व तत्संबंधी तेथे असणाऱ्या सर्व वस्तूंची निरंतर सेवा करण्याची ही जबाबदारी त्यांचेवरच आहे, असे माझ्या अल्पबुद्धीस वाटते. ती का असते याबद्दल बाबांच्या चरित्रलेखनास लागणाऱ्या सामग्रीपैकी मी पूर्वी श्री साई लीलेच्या 3 वर्षाच्या 9 अंकात ज्या एकंदर 77 सूचना केल्या आहेत, त्यातील 298 पानावरील 65 बाबा व बाबांची समाधी या मथल्या खाली केलेल्या सूचनेवर मी पुढे स्वतंत्र व विस्तृत रीतीने यथावकाश लिहिणार आहे. त्यात या जबाबदारी बदलचा खुलासा होईलच. 1,00,000 निधीची व्यवस्था वर लिहिलेल्या अथवा अन्य योग्य मार्गाने झाल्यावर त्याप्रमाणे पुढे मंदिरात होणाऱ्या व आतापर्यंत जमलेल्या रकमेतून हल्ली मंदिरात होत असलेल्या व्यवस्थेत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत व सूर्यास्तापासून पुन्हा सूर्योदयपर्यंत नित्यशः इतर नैमित्तिक प्रसंगी ज्या ज्या वस्तूंचा व गोष्टीचा बाबांचे चरणी उपयोग होईल, त्या प्रत्येक वस्तूत व प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वर्गणीदार अथवा अन्य प्रकारे पैसे भरलेल्या अथवा भरणाऱ्या भक्तांच्या सेवेचा अंश असणारच. म्हणजे पहाटेच्या काकड आरतीच्या दिव्याचा घृतांत, त्याचा घृतांश, कर्पुरात कर्पुरांश, धूपात धूपांश, नैवेद्याचे शर्करेत शर्करांश असणारच. त्याचप्रमाणे सकाळचे पूजाद्रव्यात गंधात गंधांश, अक्षतात अक्षतांश, पुष्पात पुष्पांश, तैलदीपात तैलांश, भातात भाताचा कंशांश, वरणात डाळीचे दाण्याचा कंशांश, तुपात तुपाचे कणीचा, भाजीत भाजीचे फोडीचा, भाकरीत पोळीत पक्वानात अत्यल्प शतांश, सहस्त्रांश, लक्षांचा. त्याचप्रमाणे ताकात, दुधात, कढीत व बिंदू अथवा बिंदूचा सहस्त्रांश अथवा कोट्यशः काही का असेना पण काहीतरी अंश हा असणारच. समाधीपुढे वाजणाऱ्या संनियत त्याचा एक सूर किंवा सुराचा अल्प्यांश, चोगड्यावरील टिपऱ्यात त्यांचे एक अथवा अत्यल्पांश टिपरू तरी असणारच. पहाटे, सकाळी, दुपारी, सायंकाळी व रात्री समाधीपुढे होणाऱ्या पुराणात व कथेत व निरनिराळ्या भक्तांनी म्हणल्या जाणाऱ्या भूपाळ्या, आरत्या, पदे, श्लोक, स्तुतिस्तोत्रे, शेजारत्या, भजन, यात त्यांचे एक अक्षर तरी असणारच. सारांश मूळ ठिकाणी ईश चरणी त्याची नित्यशः व इतर नैमित्तिक प्रसंगी त्याची इतकी सेवा घडणारच. अशा प्रकारची घरी व मूळ ठिकाणी अंतर्बाह्य सद्गुरू सेवा खरोखरच पूर्वजन्मीचे काहीतरी महद्भाग्य असल्या वाचून घडणे कठीण. करिता याही गोष्टीचा विचार प्रिय साई भक्त, प्रिय साई लीला वर्गणीदार व प्रिय श्री साई लीला वाचक यांनी अंतःकरणपूर्वक श्रद्धेने करावा, अशी त्यास नम्र विनंती करून ज्यांच्या प्रेरणेने वरील विचार व योजना मला सुचल्या आहेत त्या व शेवटील रथोद्वता वृत्तांतील वाक्पुष्प त्या श्री समर्थ सद्गुरुचरण कुशेश्यावर मनोभावे अर्पण करून आपली रजा घेतो. रथोद्वता. काळ नेत क्षण ना कराल का, साई दत्त गुरु श्री स्मराल का, संस्कृती जलनिधी तराल का, जन्म सार्थक खरे कराल का. बाबांचे बाळ, ठाणे 10-9-26. श्री साई भक्तांस विनंती. शिर्डी मुकामी श्रीचे समाधीवर अगर पादुकावर
अभिनय अभिषेक अगर लघु रुद्र महारुद्र कादसण्या वगैरे धर्मकृत्ये करण्यासाठी अगर फकीरास अथवा ब्राह्मणास भोजन वगैरे घालावयास, तसेच दीपोत्सव किंवा नंदादीप लावणे वगैरे अनेक रूपाने समर्थाचे पुष्कळ भक्त शिर्डीस लहान मोठ्या रकमा पाठवीत असतात, हे ठीकच आहे. परंतु त्याबरोबर शिर्डीच्या कायम फंडाकडेही भक्तांनी लक्ष देणे जरूर आहे. आपण नेहमी ध्वजारोपण, संकष्टी चतुर्थी, शनी सोम प्रदोष, गौरी पूजन, मंगळागौरी, राम जयंती, वरहा जयंती, वामन जयंती, कृष्ण जयंती, हनुमान जयंती, दत्त जयंती, कालभैरव जयंती, आद्य शंकराचार्य जयंती, नरसिंह जयंती, आपापल्या गुरुच्या पुण्यतिथी, वैशाख स्नाने, शिवरात्री, दशाहरारंभ, सावित्री, व्रतरंभ, भागवत सप्ताह, व्यासपूजा, दीपपूजा, नागपंचमी, श्रावणी, गोकुलाष्टमी, पिठोरी, हरितालिका, गणेश चतुर्थी, ऋषी पंचमी, अनंत चतुर्दशी, महालयरांभ, भरणी श्राद्ध, अविध्यवा नवमी, गजच्छा या पर्व, सर्व पित्री, अमावस्या, नवरात्ररंभ, घटस्थापन, सरस्वती पूजन, कोजागिरी, लक्ष्मीपूजन, कार्तिक स्नानारंभ, गोत्रीडन, अन्नकूट, त्रिकुंठ चतुर्दशी, त्रिपुर पूजा, धनुर्मासारंभ, माघ स्नानारंभ, महोदय पर्व, विजयदशमी, दसरा, हुताशनी, वसंतोत्सवारंभ इत्यादी पैकी आपण आपले येथे वर्षाचे वर्षास काही ना काही तरी व्रते, काहीतरी पर्वे, काहीतरी पूजा व काहीतरी स्नाने आणि उत्सव करीत असतोच. व तत्प्रित्यर्थ दक्षिणेच्या मिशाने दरसाल आपला सर्वाचा कितीतरी खर्च होत असतो. धर्माच्या कामी हा व्यय इष्टच आहे. आता ज्याची पूजा करावयाची ते प्रधान दैवत तर खरेच, तरी पण या प्रत्येक वेळी त्याच प्रधान देवताच्या बरोबरची किंबहुना व्याहूनही अधिक दर्जाचे आपल्या गुरुदेवतेचे स्मरण व पूजनही होणे आवश्यक आहे. गुरुच्या महत्त्वाचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः हे मनात आणले म्हणजे प्रत्येक कार्यात होणाऱ्या द्रव्यव्ययाचा इच्छेस येईल तो अंश आपले प्रत्येकाचे गुरुदेवत जे श्री साईनाथ त्यांच्या प्रित्यर्थ स्वतंत्रपणे काढला जाईल तर सहजिश श्री साईनाथ संतुष्ट राहून सहज थेंबे थेंबे तळे साचे या नियमाने प्रत्येक साई भक्ताला श्री समर्थाचे कायम फंडास अनायासे मदत केल्याचे श्रेय मिळेल. अशा तऱ्हेचा उपक्रम आपल्यापैकी काही सद्भक्ताकडून सुरू होऊन त्यांच्याकडून खालील प्रकारच्या रकमा श्रीचे कायम फंडाकडे येण्याची सुरुवात झाली आहे. हे त्यांना व त्याने त्यांचे कुटुंबातील लहान थोरास फार श्रेयस्कर व भूषणावह आहे. आपली घरची गाई प्रसूत होत असतात तिला प्रदक्षिणा केल्याचे श्रेय संपादनार्थ गोप्रदान दक्षिणा 4 इस्मानी केल्याबद्दल प्रत्येकी 1 रुपयाप्रमाणे एका बाईचे मुलगीचे वाढदिवसाप्रित्यर्थ दक्षिणा 1 अधिक महिन्याचे वाण 2 बायांचे 3 मुलांचा मराठी व इंग्रजी विद्यारंभ ₹3 भोजन दक्षिणा ₹1 गुरुचरित्र सप्ताह दक्षिणा ₹5. सदरील रकमा जरी अल्प आहेत असे सकृदर्शनी दिसते तरी आपल्या घरच्या प्रत्येक धर्मकृत्यात इतर आराध्य देवताबरोबर श्री साईबाबांचेही ते आदराने स्मरणपूर्वक पूजन करीत असतात. हे त्यांचे कर्तव्य अत्यंत प्रशंसेस पात्र आहे व हे फार अनुकरणीय आहे अशी जाणीव आम्हा सर्व साई भक्तांत उत्पन्न झाली तर या रकमाची आवक बऱ्याच अधिक प्रमाणावर जाईल. तरी या गोड अनुकरणाची
आवड सर्व साई भक्तांत